जय शिवराय मित्रांनो। आणि आज आहे आपण घाटांच्या बैलांकडे आणि घाटाचा राजा ज्याला मानलं जातं, जुन्नर किंग, जुन्नरचं मानाचं पान, अशा वेगवेगळ्या उपाध्या या नंद्याला आहे। त्या नंद्याच्या गोठ्यावरती आपण आहे आणि विशेष बघायला भेटेल तुम्हाला। बैलाच्या खाली माती म्हणजे ठेवण बघा, गोठा बघा, संपूर्ण एकदम सुसज्ज गोठा आहे, व्यवस्थित मांडणी आहे आणि नंद्या आहे बघा, एकदम शांत आणि संयमी। आणि एवढा म्हणजे घाटात आता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लोक कमेंट करतीलच की घाटात त्याचं रूप कसं असतं। आणि इथं गोठ्यावरती बघा, एकदम शांत आणि रुबाबदार, सेम तुम्हाला जुन्या मण्याची म्हणजे आपल्या मण्याची आठवण येईल। मण्यासुद्धा असाच, फक्त कलरने तो थोडा वावगा होता, पण दिसायला चेहरा बघा, शिंग बघा त्याचे, ह्या सगळ्या गोष्टी मण्यासारख्या आहे। आणि नंद्याविषयी सांगाल म्हणजे ऐकाल तेवढं कमी आहे। जे मालकाने सांगितलं ते खूप काही वेगळं, कारण की 3 वर्षापूर्वी नंद्याला त्यांनी त्यांच्या दावणीला आणलं आणि 3 वर्षापूर्वी जी परिस्थिती नंद्याची होती ती अवघड होती, खाण्यासारखी सुद्धा नव्हती, उभं राहण्यासारखी सुद्धा नव्हती। आणि आज जर नंद्या बघितला तर 10 वर्षाचा नंद्या म्हणजे 10 वर्षाचा एखादा बैल तुम्हाला वाटणार नाही, अशी त्याची अंगकाठी शरीरयष्टी झालेली। ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल, तेव्हा आवर्जून चॅनलला व्हिजिट करा, चॅनलला भेट द्या आणि नंद्याविषयी संपूर्ण गोठा असेल, त्याचं खानपान असेल, त्याचं सगळं राहणीमान असेल, घाटाचा राजा त्याला का म्हटलं जातं, घाटाचं मानाचं पान त्याला का म्हटलं जातं, या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून। धन्यवाद।